ऑफिसमध्ये एका साध्या भेटीतून नकळत निर्माण झालेला संवाद कोणाच्या तरी मनातली अस्वस्थता वाढवत होता. घरात मात्र अहंकार आणि हक्क यांची ठिणगी पुन्हा पेटत होती. शब्दांमागची भावना आणि वागण्यातला तोरा दोघांनाही अस्वस्थ करत होता. तर दुसरीकडे विरहातली ओढ आणि नकळत उमललेली जवळीक मनात आनंदाची लहर निर्माण करत होती. नात्यांमध्ये बरेच प्रश्न विचारले जात होते, पण त्यांची उत्तरं मात्र अजूनही कुठेतरी हवेतच तरंगत होती. हाय, मी मानव. हाय, मी तपस्या. तपस्याने तिची ओळख करून दिली, पण ओळख करून देताना ती किंचित हसली आणि तिची ती स्माईलच सम्राटचं ब्लड प्रेशर वाढवून गेली. तिचा नेचर फ्रेंडली आहे हे तर तो चांगलंच जाणून होता, पण ती त्याची हक्काची बायको होती आणि तिच्यावर दुसऱ्या कोणी हक्क दाखवलेला तो नक्कीच सहन करणार नव्हता. इनफॅक्ट तिच्याजवळ एखादा मुलगा तो स्वप्नात सुद्धा सहन करू शकत नव्हता. तुम्ही नवीन आहात का इकडे? हो, 10 दिवस झालेत फक्त. ओके, मी पण तसा नवीनच आहे. नेक्स्ट मंथ मध्ये 1 इयर होईल मला. ओके, गुड. बाय द वे, तुम्ही कोणत्या डिपार्टमेंटला आहात? नावाला फक्त मार्केटिंग डिपार्टमेंटला आहे, पण मी करायला सगळीच कामं करते. मल्टीटास्किंगसाठी अपॉइंट केलंय मला इथे. उद्या एखाद्याची केबिन जरी साफ करायला लावली ना तरी ते मला करावं लागेल. इकडे सम्राटची नजर मात्र अजूनही त्या दोघांवर होती. मानवला तिच्याकडे बघून हसताना त्याने पाहिलं आणि त्याच्या सर्वांगात रक्ताऐवजी करंट वाहू लागला. डोळ्यात राग कधी उतरला ते त्याला सुद्धा कळलं नाही. स्वभाव फार जॉली वाटतोय तुमचा. बाय द वे, मी अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये. ओ, अँड आय हेट दॅट डिपार्टमेंट. का? हेट का? ती आकडेमोड माझ्या डोक्याच्या 10 फूट वरून जाते. एकदा मी शॉपमध्ये गेले होते, 95 रुपीज झाले होते. मी त्यांना 100ची नोट दिली, तर ते मला म्हणाले तुम्ही मला 5 रुपये द्या, मी 10ची नोट देतो. आता याला काय अर्थ आहे? म्हणजे मी 100ची नोट देऊन परत 5 रुपये वरून मीच द्यायचे आणि मग हे मला 10 रुपये देणार? मी म्हटलं राहू द्या ते 100 रुपये, पण मला तो हिशोबच नको. यू आर सो फनी. नो, आय एम नॉट. पण माझ्यासोबत प्रॉब्लेम हा होतो की मी कितीही एखादी गोष्ट सिरियसली सांगण्याचा प्रयत्न केला तरी समोरच्याला ते फनीच वाटतं. असो, माझं जेवण झालंय. थँक्स फॉर युअर कंपनी. तपस्या उठली आणि निघूनही गेली. पण मानव मात्र तिचं बोलणं ऐकून एकटाच कितीतरी वेळ हसत होता. तपस्या जाताच इकडे सम्राटने फोन कट करून टाकला. पण अजूनही त्या दोघांचा चेहरा त्याच्या नजरेसमोर फिरत होता. एका अनोळखी मुलासोबत ती अशी काय बोलत होती
जे तो इतका खळखळून हसत होता. हा प्रश्न आता त्याला पडला होता. त्याने पुन्हा त्या व्यक्तीला फोन लावला. येस बॉस. पुढच्या 15 मिनिटात मला त्या मुलाची कुंडली पाहिजे. ओके बॉस. पुढच्या 15 मिनिटात त्याला मानवचा बायोडेटा मिळून गेला. मानव एक साधा, सिंपल आणि प्रामाणिक मुलगा होता. एका वर्षातच त्याने तिथे स्वतःची छाप सोडली होती. शिवाय स्वभावाने सुद्धा एकदम बोलका आणि मनमिळाऊ होता. ते बघून सम्राटने एक दीर्घ श्वास घेतला आणि घेतलेला तो श्वास पुन्हा मोकळा सोडला. तो दिवस असाच निघून गेला. सकाळच्या त्या भेटीनंतर पूर्ण दिवस त्यांनी एकमेकांना पाहिलंच नव्हतं. संध्याकाळी, उर्वशी, तू ना कितीही मेनका बनून माझ्या विश्वामित्राला रिझवण्याचा प्रयत्न कर, पण तो काही तुझ्या जाळ्यात फसणार नाहीये. तो हे फक्त मला त्रास देण्यासाठी करतोय हे माहितीये मला. बाकी त्याची काय हिंमत माझ्या व्यतिरिक्त इतर मुलींकडे नजर वर करून बघायची. पायाला लोशन चोळत ती एकटीच बडबडत होती. तिने मागे वळून पाहिलं तर सम्राट दरवाजा लोटून आत आला होता. ते बघून ती लगेच सावधान पोझिशन मध्ये उभी राहिली. एका सेकंदासाठी त्याने तिच्याकडे पाहिलं. मग तिला इग्नोर करून हातातली बॅग बाजूला ठेवली. बॅग बाजूला ठेवून तो तिच्या दिशेने एक एक पाऊल पुढे टाकू लागला. पण त्याला स्वतःकडे येताना बघून ती मात्र आता घाबरली. सध्याची त्याची बॉडी लँग्वेजच तशी होती. त्याच्या डोळ्यात तिला राग दिसत होता. चेहऱ्यावर एकदम गंभीर एक्सप्रेशन्स होते. तो जसा जसा तिच्या जवळ येत होता तसे तसे तिचे हार्टबीट्स वाढत होते. पोटात काहीतरी घुसळल्यासारखं वाटत होतं. तो एकदम तिच्या समोर येऊन उभा राहिला. तसा त्याच्याकडे बघून तिने आवंढाच गिळला. माझे गेस्ट रूम मधले कपडे तू इकडे परत का आणलेस? या प्रश्नासाठी तिने आधीच मनाची तयारी करून ठेवली होती. तिच्यापासून दूर राहायचं म्हणून साहेबांनी त्याचं सामान गेस्ट रूम मध्ये नेऊन ठेवलं होतं, जे घरी आल्या आल्या तिने परत त्यांच्या रूम मध्ये आणून ठेवलं. तो तिकडे गेला तर सगळे कबर्ड्स रिकामे होते, म्हणून तो पुन्हा त्यांच्या रूम मध्ये आला. सगळ्यात आधी तर तिने चेहऱ्यावरचे घाबरलेले एक्सप्रेशन्स ठीक केले. एकदम नॉर्मल चेहरा करत तिने त्याच्याकडे बघून एक स्माइल दिली. ही रूम आपली आहे, त्यामुळे तुम्ही इथेच राहायचं. आणि खबरदार, जर मला इथे एकटीला सोडून गेस्ट रूम मध्ये जाऊन झोपलात तर. तुम्हाला माहिती आहे ना मला तुमच्याशिवाय झोप येत नाही, मग तरी असं कसं वागू शकता तुम्ही? त्याला तिच्या हिमतीची दाद द्यावी वाटत होती. सकाळी ती अगदी तोऱ्यात त्याला चॅलेंज करून आली होती आणि घरी आल्यावर सुद्धा त्याच्यावर बायकोचा तोरा गाजवत होती. हे सगळं जमतं कसं ग तुला? काय ते? हेच असे सरड्यासारखे रंग बदलायला. वा, याला म्हणतात उलटा चोर कोतवाल को डाटे. सरड्यासारखे रंग मी नाही तुम्ही बदलताय. आणि हे बघा, ऑफिसमध्ये भलेही आपण वर्ल्ड वॉर खेळत असू,
पण इथे, या घरात आणि या रूम मध्ये मला सगळं नॉर्मल हवंय. तसा त्याने कपाळावर अंगठा घासला. मागच्या जन्मात आपण नेमकं पाप केलं होतं की पुण्य, जे हा असा नमुना आपल्या पदरात पडलाय, असा विचारही क्षणभर त्याच्या मनात येऊन गेला. त्याने तिच्याकडे बघून एक सुस्कारा सोडला आणि तसा चेंजिंग रूम मध्ये निघून गेला. हे आले होते मोठे मला जाब विचारणारे. मिस्टर सम्राट खानविलकर, तुम्ही हे विसरताय की ऑफिसमध्ये जरी तुम्ही बॉस असले ना, तरी घरची बॉस मीच आहे. आणि इथे जे मी म्हणेल तेच होणार. तसं बघायला गेलं तर ती इतकी नाजूक होती की त्याच्या एका झापडीत बेशुद्ध पडेल. पण मॅडमचा ऍटिट्यूड एवढा हाय लेवलचा होता की तिच्या पुढे तो गारद होऊन जायचा. ते म्हणतात ना, दिल आया गधी पे तो परी क्या चीज है, तसं त्याचं झालं होतं. इकडे आज्ञा टेरेसवर आली होती. तिच्या मैत्रिणी सोबत फोनवर बोलत होती. तिचं फोनवर बोलून झालं तसा तिने मोबाईल बंद केला. सगळीकडे अंधार पडला होता, पण तरीही शहर लाईटच्या प्रकाशाने झगमगत होतं. ती कडेच्या भिंतीजवळ जाऊन उभी राहिली आणि तिने पूर्ण शहरावर एक नजर टाकली. आकाशात जसे तारे टिमटिमत होते तसंच पूर्ण शहर सुद्धा लाईटच्या प्रकाशाने उजळून निघालं होतं. हवेत छान गारवा पसरला होता. तिने मोबाईल बाजूला ठेवला आणि हात खोलत वर आकाशाकडे पाहिलं. दुपारपासून ती वेगळ्याच जगात वावरत होती. शौर्यचे ते शब्द तिला पुन्हा पुन्हा आठवत होते. त्याच्या आठवणीने तिचा जीव तळमळत होता. पण त्याच्यासोबतचे ते विरहाचे क्षण सुद्धा तिला आवडायला लागले होते, कारण जे ती इतक्या दिवसात त्याच्या जवळ राहून घडलं नव्हतं, ते एका दिवसाच्या विरहाने घडवून आणलं होतं. तिच्यासमोर गप्प गप्प राहणारा तो, ती दूर होताच मनातलं बोलायला लागला होता. त्यामुळे ती भलतीच खुश होती. पहला नशा पहला खुमार, नया प्यार है नया इंतजार, कर लूं मैं क्या अपना है दिले बेकरार, मेरे दिले बेकरार, तू ही बता. उसने बात की कुछ ऐसे ढंग से, सपने दे गया वो हजारों रंग के, रह जाऊं जैसे मैं हार के, और चूमे वो मुझे प्यार से. पहला नशा पहला खुमार. गाण्यांच्या बोलावर ती ओढणी अंगावर घेऊन इकडून तिकडे फिरत नाचत होती. तिला आज कशाचंच भान राहिलं नव्हतं. स्वतःच्याच एका अनोख्या विश्वात ती रममाण झाली होती. तिने स्वतःशीच 2 मोठ्या गिरक्या घेतल्या, पण डोळे उघडताच तिचं लक्ष समोर हाताची घडी घालून उभ्या असलेल्या तपस्याकडे गेलं. तशी ती जागीच थांबली.
इतका वेळ गोलगोल फिरत असल्यामुळे तिला धाप लागली होती आणि ती घाबरून नीट उभी राहिली. लगेच हातातली ओढणी गळ्याशी लावून तपस्याकडे बघून एक स्माईल दिली. तपस्या मात्र हाताची घडी घालून दोन्ही भुवया उंचावत आश्चर्याने तिच्याकडे बघत होती. आज्ञाचं हे रूप तिच्यासाठी नवीन होतं. नेहमी शांत आणि तेवढ्यात तेवढी बोलणारी आज्ञा इतकी बिनधास्त असते, ते बघून तिला आश्चर्य वाटलं. खरं तर तिला असं बघून तपस्याला आनंदच झाला होता. पण फक्त या आनंदाचं राज काय आहे ते जाणून घेण्याची एक्साइटमेंट तिच्या चेहऱ्यावर दिसत होती. वहिनी, तू? हे माताजी, थोड्या वेळापूर्वी मी जे काही पाहिलं ते माझं स्वप्न तर नव्हतं ना? आमची आदू चक्क नाचत होती. वहिनी, ते मी असंच. अय होय, मतलब गाडी आगे बढ़ चुकी है ना? वहिनी, तू पण ना? वेडी ग वेडी, माझी साधी भोळी ननंदबाई. आदू, आय एम सो हॅपी फॉर यू. तुमचं नातं कुठपर्यंत आलंय ते माहित नाही मला, आणि मी विचारणार पण नाही. पण हो, मी देवाकडे प्रार्थना करेन की तुझ्या चेहऱ्यावरची ही स्माईल नेहमी अशीच राहावी. या स्माईलचं क्रेडिट तुला सुद्धा जातं वहिनी. मला? मी काय केलंय? त्या दिवशी तू जेव्हा मला भेटायला घरी आली होतीस, तेव्हा तू शौर्यला जे काही समजावलंस ते ऐकलं होतं मी. खरं तर तेव्हापासूनच शौर्यमध्ये मला पॉझिटिव्ह बदल जाणवायला लागलेत. आधी आम्ही फक्त म्हणायला एका घरात आणि एका खोलीत राहत होतो, पण आमच्यात नवरा बायको म्हणून कसलाच ताळमेळ नव्हता. माझ्या परीने मी खूप प्रयत्न केला त्यांच्याजवळ जाण्याचा, पण तरीही मी कुठेतरी कमी पडत होते. आणि मी हे त्यांना कधी सांगू सुद्धा शकले नाही. पण जे मी सांगू शकले नाही ते तू तुझ्या पद्धतीने त्यांना समजावून सांगितलं. काळजी तर ते आधीपासूनच करायचे, पण आता त्यांची काळजी ती बोलून दाखवायला शिकलेत. त्यांची फिलिंग एक्सप्रेस करायला शिकलेत, आणि ते जास्त आवडतंय मला. भलेही नवरा बायको म्हणून आम्ही अजून जास्त पुढे गेलो नाही, पण आमच्या नात्याची जी काही सुरुवात झालीये ना, त्याचं क्रेडिट फक्त तुलाच जातं. वेडी आहेस का आदू? असं काहीच नाहीये. यात माझं 10% सुद्धा क्रेडिट नाहीये. जर शौर्य तुमच्या नात्यात एक पाऊल पुढे जात असेल ना, तर त्याचं सगळं क्रेडिट तुला जातं. तुझ्या या गोड स्वभावाला जातं. त्याच्यामध्ये जे काही बदल तुला दिसतायत ना, ते फक्त तुझ्यामुळे आहेत. तुझ्या या प्रेमळ स्वभावाने आणि तुझ्या सहवासाने हळूहळू त्याला तुझी किंमत कळायला लागली, आणि इथून पुढे पण कळेल की त्याला तुझ्या रूपात एक चमकता हिरा मिळालाय. नशीब लागतं अशी बायको मिळायला. त्या दोघी बोलतच होत्या तितक्यात आज्ञाचा फोन वाजला. आज्ञाने फोन पाहिला, पण स्क्रीनवर शौर्यचं नाव बघून तिच्या चेहऱ्यावरची स्माईल अजून गडद झाली. तिच्या चेहऱ्यावर लाजेची छटा पसरली. ओके वेट, लेट मी गेस. तुझा हा सुंदर मुखडा लाजेने इतका लाल झालाय, म्हणजे फोन नक्कीच शौर्यचा असणार. तपस्याने सरळ तिच्या हातातला फोन ओढून घेतला. तसे आज्ञाचे डोळेच मोठे झाले. वहिनी प्लीज अगं.
तू थांब ग जरा आदू. तपस्याने तिला गप्प राहण्याचा इशारा केला आणि फोन रिसीव्ह करून स्पीकरवर टाकला. हॅलो. हॅलो आज्ञा. मी ना तुमच्या घराबाहेरच्या कॉर्नरवर आहे. थोडा वेळ येतेस का ग प्लीज? तसं तपस्या आणि आज्ञा दोघींचेही डोळे एकाच वेळी मोठे झाले. चला, आता फायनली आपल्या शौर्य बाबूंची गाडी हळूहळू रुळावर येते म्हणायची. पण आपल्या समस्याचं काय? त्यांच्यातली समस्या अजून सॉल्व्ह झालेली नाहीये हं. त्याच्यासाठी पुढचा पाठ बघावा लागेल. हा पाठ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा. कमेंटची वाट बघतोय. आपण लवकरच पुढच्या भागात भेटू. धन्यवाद.